नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत बोंबीलचा ठेचा. झणझणीत बोंबीलचा ठेचा कसा बनवायचा ते पाहूयात आज आपण. नमस्कार. सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवत आहोत बोंबीलचा ठेचा. त्यासाठी आपण बोंबील निवडून घ्यायचे आहेत. पुढचा आणि पाठीमागचा बोंबीलचा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त निवडून घ्यायचे आहेत. छोटे बोंबील आहेत हे, त्यामुळं जास्त काही ह्याला काटे वगैरे नाहीत. हे चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे, आपल्याला निवडून घ्यायचं आहे. हे बोंबील निवडताना काटे हाताला लागतात, म्हणून सहज तर चाकूनेच कापून घ्यायचे आहेत हे बोंबील. अशा पद्धतीने आपल्याला बोंबील निवडून घ्यायचे आहेत. पाठीमागचा आणि पुढचा भाग काढून छान असं निवडून घेतले आहेत हे बोंबील. एक 250 ग्रॅम आहेत. कोमट पाण्यात आपल्याला हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 ते 3 वेळा. म्हणजे त्याच्यावरची घाण वगैरे निघून जाते, धूळ माती, आणि बोंबीलचा उग्र वासही येत नाही. म्हणून आपल्याला बोंबील कोमट पाण्यात धुवून घ्यायचे आहेत. मी आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कढईत. मध्यम गॅसवर डाग येईपर्यंत चांगल्या मिरच्या भाजायच्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या छान भाजल्या डाग येईपर्यंत की आपल्या बोंबीलच्या ठेच्याला पण चव छान येते. आणि आत्ता मिरच्या भाजून घेतल्या आहेत. लसूण टाकला आहे 20 ते 25 पाकळ्या. कोथिंबीर टाकली आहे 1 मूठभर आणि तेल टाकले आहे कढईत. आता आपण धुवून घेतलेले बोंबील ह्यात थोडेसे परतून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला हे बोंबील परतून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याची आपल्याला बोंबीलचा ठेचा छान होतो. मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे बोंबील परतून घ्यायचे आहेत. छान असे बोंबील परतले की आपण आत्ता थोडेसे थंड व्हायला ठेवू आणि मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर अगोदर वाटून घेऊयात. मीठ टाकून मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण वाटून घ्यायचं आहे बारीक असं. आणि नंतर आपण चांगलं हे वाटून घ्यायचं आहे जाडसर असं. मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण जाडसर वाटून झाले की आपल्याला परतून घेतलेले बोंबील त्यात परतून घेतलेले आपण तेलात परतून घेतलेले बोंबील घेऊयात. निम्म निम्म करून असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान वाटलं जातं. खलबत्त्यात वाटून घेतलेला बोंबीलचा ठेचा खूपच चवीला छान लागतो, म्हणून खलबत्त्यात वाटून नक्कीच बनवून पहा. आणि असं आपल्याला निम्म बोंबील मी आत्ता वाटून घेतलं आहे. हे एका वाटीत काढून घेऊयात आता आपण आणि राहिलेले बोंबील पण वाटून घेऊयात ह्याच खलबत्त्यामध्ये. छान असं वाटून झालं आहे मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि बोंबील. आणि आत्ता हे नुसतं बोंबील मी वाटून घेत आहे. शिल्लक राहिलेले बोंबील मी वाटून घेत आहे, कारण अगोदर एकदमच ह्या खलबत्त्यामध्ये बसत नाहीत, म्हणून निम्मे निम्मे करून मी हे बोंबील वाटून घेत आहे. छान असं बारीक करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. हे वाटून झालेले बोंबील आता आपण आणि अगोदरचं मिरच्या आणि लसूण, कोथिंबीर टाकलेलं त्यात निम्म बोंबील मी वाटून घेतलं आहे. तर हे मिक्स करूयात छान एकदम असं वाटून एकजीव करून घेऊयात. मिक्स करून घ्यायचं आणि छान असं वाटून घ्यायचं अजून एकदा, म्हणजे मिक्स होतं छान. आणि हे वाटून घेतलेलं बोंबीलचा ठेचा आपल्याला अजून एकदा तेलात परतून घ्यायचा आहे. छान असा बोंबीलचा ठेचा चविष्ट असा तयार होतो. तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा. आता मी हे काढून घेत आहे. मिक्स झाला आहे, एकजीव झाला आहे बोंबीलचा ठेचा आणि मिरच्या, कोथिंबीर, लसूण. तर आता आपण सेम कढईत मी 2 ते 3 चमचे असं तेल टाकून घेतलं आहे. आणि आता आपण वाटून घेतलेला बोंबीलचा ठेचा त्यात परतून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिट असं परतून घ्यायचा आहे. छान लागतो हा बोंबीलचा ठेचा. कुठं प्रवासामध्ये 2-3 दिवसासाठी पण हा टिकतो. आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. अगोदर पण मीठ टाकलं आहे मिरच्या वाटताना, म्हणून बेतानेच मीठ टाकायचे आहे, कारण बोंबीलसुद्धा थोडेसे खारट असतात, म्हणून बेतानेच मीठ टाकायचे आहे. आणि ही बोंबीलची ठेचा रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ही बोंबील ठेचा रेसिपी आवडल्यास सविताज या किचनला सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.